येस सर. आपले नाव आहे आणि आपण कुठून आहात आणि बॅकग्राऊंड काय करतात? माझं नाव दिगंबर नावाचे. मी आहे. मूळ गाव आमचं कर्जत तालुक्यात आळसुंदे आणि सिव्हिल लाईन मध्ये बांधकाम प्लास्टरचे काम करतो. ते डिवाइस बघलं ते डिवाइस बघलं काढून आण ना, डिवाइस काढून आण ना ते. येतोय आवाज दादा? ते इथला काढ ना डिवाइस. तिथं माझ्या एक आवाज येतो, डबल आवाज होतोय म्हणून काढते. नेता आण मोबाईल. हां इकडं आण मोबाईल आणा ना, इकडं मोबाईल आणा ना, त्याचा डबल आवाज येतो. अहो लक्ष द्या. येतोय आवाज दादा? माझं नाव दिगंबर नानारसे. कात्रज पुणे येथून आहे. मूळ गाव माझं आळसुंदे, कर्जत तालुक्यात आळसुंदे. आणि मी सिव्हिल लाईन मध्ये बांधकाम प्लास्टरचे काम करतो. एक सिव्हिल इंजिनियर आहेत आणि कॉन्ट्रॅक्टर सर. प्रॉपर असं एक तास त्यांनी गाईडलाईन केलेलं आहे. तर कोणती डिसऑर्डर घेऊन आपण या फॅमिलीमध्ये आलो होता सर? सर वाढलेलं वजन होतं आणि पित्ताचा खूप त्रास होता. थोडा धाप लागली. पाहू शकताय सरांचं वजन वाढलेलं होतं आणि त्याचबरोबर सरांना पित्ताचाही भयंकर असा त्रास होता आणि सर सांगतात की त्यांना धाप सुद्धा लागायचे. तर सर किती वजन वाढलं होतं सर? सर माझं वजन 90 किलो होतं. पाहू शकताय सरांचं 90 किलो वजन होतं आणि आरोग्य फॅमिलीमध्ये आल्यानंतर सर किती किलो वजन कमी झालं सर? सर 16 किलो वजन कमी केलं. आता 74 किलो. पहिले 3 महिन्यातच माझं वजन कमी झालं. पाहू शकताय सरांचा सुंदर असा फॅमिली रिझल्ट 3 महिन्यामध्ये सरांनी अतिशय त्रास कमी केलेला आहे. आणि यासाठी सर आपण काय केलंय? 20% वर्कआउट केलेलं आहे आणि जगातला नंबर न्यूट्रिशन हे 80% आपलं 20% वर्कआउट 80% हा संतुलित आहार आणि 100% मार्गदर्शन. यस पाहू शकताय सरांच्या खूपच डिसऑर्डर होते आणि त्या डिसऑर्डर घेऊन सर आपल्या आरोग्य फॅमिलीमध्ये आले आणि सरांनी अमेझिंग असा त्यांचा रिझल्ट काढला. 20% वर्कआउट केला, 80% सकल संतुलित आहार आणि 100% त्यांनी आपल्या कोचचं मार्गदर्शन घेतलं. तर सर आपले ग्रेट कोच कोण आहात? यस पाहू शकताय जबरदस्त असे सरांचे ग्रेट कोच आहात आणि सरांनी त्यांना सांगितल्यानुसार सरांनी प्रॉपर त्यांना फॉलो केलं आणि सरांमध्ये अमेझिंग असा बदल झालेला आहे. सर सरांनी सांगितल्यानुसार आपण कोणता आहार घेतला आणि किती वेळ घेतला सर? फॉर्म्युला 2 टाइम घेतला आणि फॉर्म्युला 2 3 टाइम घेतला. यस पाहू शकताय सरांनी फॉर्म्युला 1 आणि फॉर्म्युला 2 आपल्या आहारामध्ये घेतला आणि सुंदर असा अमेझिंग त्याचा रिझल्ट आला. तर फॉर्म्युला 1 मध्ये सर काय काय घेतलं सुरुवातीला? फॉर्म्युला 1 10 दिवसानंतर मग फॉर्म्युला 2 चालू केलं. पाहू शकताय सरांनी प्रॉपर असं सरांच्या मार्गदर्शनाखाली फॉर्म्युला 2 सुरू केला आणि फॉर्म्युला 2 सर 2 मध्ये काय काय घेतलं नक्की आम्हाला सांगायचं सर? फॉर्म्युला 2 मध्ये सेल्युलोज आणि मल्टीव्हिटॅमिन. यस पाहू शकताय ज्याला जादूसाठी म्हणतात असे मल्टीव्हिटॅमिन आणि सेल्युलोज. कारण सुरुवातीला वॉटर वेट असतं, 10 दिवसामध्ये वॉटर वेट फास्ट आपलं कमी होतं, परंतु जिथे फॅट्स आणि साइड चेन्स कमी करण्यासाठी नक्कीच आपल्याला फॉर्म्युला 2 ची गरज असते. आणि सरांनी आपल्याला कोचवर विश्वास ठेवून 10 दिवसानंतर लगेच आपला फॉर्म्युला 2 मागितला आणि फॉर्म्युला 2 सुरू केला. आणि सर पित्तामध्ये काय फरक पडला सर? पित्त पूर्ण गायब झालं.
पहिले 3 महिन्याचं कुठं महिन्याचं दिलं झाला पण 3 महिन्यानंतर अजिबात इतकं नाही काय मला कंटिन्यू आठवडा गेला की इतका त्रास व्हायला कंटिन्यू दवाखान्यात जायला लागायचं. येस, पाहू शकता सरांना पित्ताचा भयंकर त्रास होता आणि पित्तासाठी सरांना कंटिन्यू दवाखान्यात जावं लागायचं आणि सरांनी प्रॉपर कसं आहार घेऊन पित्त गायब मी पाहू शकता सरांचा हा सुंदर असा अमेझिंग रिझल्ट. हा सुरुवातीला सरांचं खूप वजन वाढलं होतं, 90 किलो वजन होतं, पूर्णपणे पोटाचा आहार वाढलेला होता. आपल्या बायकोसराच्या भाषेमध्ये पोटाचा जंबू वर्कआउट झालेला होता, चेहऱ्यावर स्माईल होतं बा आणि खूप अशा डिसऑर्डर चेहऱ्यावर दिसतात आणि दुसऱ्या फोटोमध्ये पाहता सरांचा सुंदर असा अमेझिंग रिझल्ट. यस, एकदम हिरो सारखा पहा चेहरा सुद्धा एकदम फ्रेश झालेला आहे, चेहऱ्यावर पास शकता एकदम ग्लो आलेला आहे, कंप्लीट पण आलेला आहे, सरांच्या चेहऱ्यावर स्माईल दिसते आणि पोटावर साखर सुद्धा पाहू शकताय एकदम कमी झालेला आहे. खूप सुंदर सर, खूप असा अमेझिंग रिझल्ट आलेला आहे, जबरदस्त. आणि याचे श्रेय नक्कीच त्यांचे ग्रेट कोच श्री विशाल सर आणि अनुजा शिंदे मॅडम यांना नक्कीच जाते. कारण कोचवर त्यांनी विश्वास ठेवला आणि सांगितल्याप्रमाणे त्यांनी तो आहार घेतला. तर सुरुवातीला सर आपल्याला असा हा वर्कआउट जमत होता का? नाही वर्कआउट करायला एक 5 मिनिटं जमत नाही आणि सर किती टाइम मध्ये आम्ही कॉन्टॅक्ट एक महत्त्वाचा की असं मिसळावं लागायचं, दम लागायचा, थोडं थोडं पाहिजे 5 वेळा नंतर आपल्या 5 वेळेपर्यंत आज अशी दम लागत नाही. पाहू शकताय सरांचे बिल्डिंगचे काम असतात आणि सरांना सारखं साईड व्हिजिट करावं लागते. प्रत्येक साईडला गेल्यानंतर व्हिजिट करावं लागते, कशा प्रकारे काम चाललंय, कर्मचारी व्यवस्थित काम करतात का नाही, प्रत्यक्ष जाऊन पाहावं लागते. आणि सरांना वरच्या मजल्यावर, दुसऱ्या मजल्यावर, तिसऱ्या मजल्यावर चढताना खूप ताप लागायचे, दम लागायचा आणि सरांनी आपल्या कोचवर विश्वास ठेवून हा आपला जगातील नंबर 1 सकस संतुलित आहार घेतला. सुरुवातीला पहा कोणालाही हा वर्कआउट जमत नाही, सुरुवातीला हळूहळू आपलं वजन असतं पहा वाढलेलं खूप आणि सुरुवातीला आपल्याला त्रास होतो, प्रत्येकाला वाटतं मला जमल का नाही, परंतु सरांनी विश्वास ठेवला आणि वर्कआउट सुरू केला. आणि पाहू शकता पूर्ण प्रयत्न केला की मी करायचं पण असा काम कधी नव्हता. पूर्ण अशी परिस्थिती पूर्ण एक तास येस, खूप छान सर. आपल्यातले काही सदस्य म्हणतात काही नाही मी चालवतो, रोज फिरतो, यानेच माझं वजन कमी होईल, पण शक्य नाही. चालल्याने होतात त्याच्या आपल्या दिसतात. आपल्याला वजन कमी करायचं असेल तर प्रॉपर हा कार्डिओ वर्कआउटच करणं गरजेचं आहे आणि या कार्डिओ वर्कआउट मुळेच पाहू शकता सरांमध्ये सुंदर असा अमेझिंग बदल झालेला आहे. आणि या पाहू शकताय सर सांगते सुरुवातीला फिरायचे वगैरे चालून यायचे, परंतु कंटाळा तसंच होता, थकवा राहत होता, दिवसभर फ्रेश वाटत नव्हतं आणि सर फक्त 1 तास आज स्वतःसाठी देतात आणि सांगतात आता पहा दिवसभर फ्रेश राहतात आणि त्यांच्या ज्या डिसऑर्डर होत्या पूर्णपणे गायब झालेल्या आहेत. तर नक्की सर आपल्या घरात कोण कोण आहार घेतात का? जवळपास 8 वर्ष आठ ते 9 वर्ष पुण्याला आणलं, तिकडे जवळला गेलं, असा बरेच आयुर्वेदिक सोडलेले नाही, भरपूर प्रयत्न केले 8 वर्षात. पण नंतर 2च महिन्याचा रिझल्ट आला. आईला बसायला येत नव्हतं, बसलं तर असा हात देऊन नाहीतर हाताला धरून पाळी होती.
आणि सर मी एका मोठं सांगत नाही 27 सर आणि मॅडम रवी सर बोलके सर फक्त माझ्या घरी विजिट देऊन गेलेले आईला भेटून गेलेले एवढी बेकार परिस्थिती म्हणजे आईची आणि आम्ही सगळे इकडे पुण्याला असल्यामुळे आई मशी घरी नसायचं आई आणि बहीण सगळं म्हणतात करायला व्हायचं आणि आईला सगळं स्वयंपाक करायचं तर पिठा बसून पाहिजे बसून सगळं जवळ आणून द्यायचं तेव्हा आई स्वयंपाक करायची असं वाटायचं आपण जर पुण्याला जाऊ तर नाही का कोण कसं करणार असं गंभीर विषय होता एकदम आईला निदान उपचार केले पण काही फरक पडत नव्हता सर आईला जॉईंट सपोर्ट कॅल्शियम आणि आपला नंबर वनचा हे सगळं संतुलन हात चालू केला आईला माहितीच माहिती असा काला आई सगळं स्वतः काम करते आता आमचं वस्ती ते गाव कमीत कमी 1 किलोमीटर आई स्वतः चालत जाते खूप छान जबरदस्त सुंदर असा सणाचा तरी रिझल्ट आलेलाच आहे पण सरांनी आपल्या आईला सुद्धा हा सतत आहार दिला आणि आईना जो गुडघ्याचा त्रास होता कारण वयोमानानुसार आपल्या शरीरातलं कॅल्शियम कमी होतं सांगितलं की जॉईंट दुखतात गुडघे लागतात आणि सरांनी आपल्या कोचेसवर विश्वास ठेवून आईला सुद्धा जगातील नंबर असा हा सतत संतुलित आहार दिला आणि त्याचबरोबर गुडघ्यासाठी जॉईंट सपोर्ट आणि कॅल्शियम दिलं आणि या आहाराच्या जादूने आईमध्ये अमेझिंग असा बदल झाला आणि आईचा ह्या डिसऑर्डर पूर्ण कमी झाल्यात आणि तसेच पाहू शकताय आपल्या मुलीसाठी सुद्धा त्यांनी डायनोसॉर दिलेला आहे आज आपण पाहतोय धावती जीवनशैली या धावत्या जीवनशैलीमध्ये बरेचसे आई वडील आपल्या मुलांना फास्ट फूड जंक फूड देतात सकाळची वेळ असते शाळेची वेळ आणि मुलांना प्रॉपर सकस आहार देण्याऐवजी खारी टोस्ट बटर मॅगी अशा प्रकारे आहार देतात आणि त्याच्याबरोबर बिस्किट वगैरे खाऊन जा म्हणतात शाळेमध्ये परंतु याने मुलांच्या शरीराला प्रॉपर आहार भेटत नाही उलट हिने मुलांमध्ये वेगवेगळे डिसऑर्डर तयार झालेले आहेत खूप मुलांमध्ये पाहताय लहान वयातच कुणाचे केस पिकायला लागलेले आहेत लहान मुलांना चष्मे लागलेत वजन वाढलेलं आहे मुलांचं खेळणं कमी झालेलं आहे सतत मोबाईल मध्ये मुलं राहतात ग्राउंडवर खेळणं कमी झालेलं आहे आणि हा जो आपला हा डायनोसॉर आहे हा डायनोसॉर मुलांसाठी खूप असा जबरदस्त मुलांमध्ये बदल घडवतोय मुलांचा स्टॅमिना वाढवतोय मुलांची एकाग्रता वाढवतोय आणि मुलांच्या वाढीसाठी हा डायनोसॉर आपल्या आहारामध्ये खूप छान आहे जो सरांनी आपल्या मुलांसाठी सुद्धा केला सर आपण आता आनंदी आहात का खूप आनंदी खूप आनंदी आणि 2 वर्ष झालं दवाखाना कुठलाही माहित नाही तरी मेंटेनन्स नाही काही नाही विशेष कुठला दवाखाना हा विषयच नाही येस पाहू शकताय सर खूप आनंदी आहात कारण सर पुण्याला होते आणि आई त्यांचे गावाकडे होते सर जरी पुण्याला असले तरी सर्व लक्ष सरांचं आईकडेच असायचं गावाकडे की आपल्या आईचं कशा प्रकारे चालेल कशा प्रकारे ते काम करत असेल काय पण त्यांचे जे ग्रेट कोच होते विशाल शिंदे सर आणि अनुजय शिंदे मॅडम यांनी वेळोवेळी सरांच्या गावी भेट देऊन आईला हा सतत संतुलित आहार दिला आणि सरांचा तर रिझल्ट निघालाच त्याचबरोबर त्यांच्या आईचा सुद्धा सुंदर असा अमेझिंग रिझल्ट निघालाय आणि त्याच्यामुळे सर आज हॅपी हेल्दी आनंदी जीवन जगत आहात शेवटचा प्रश्न सर तुम्हाला विचारतो आपण आपल्या कोचवर विश्वास ठेवला होता का सुरुवातीला नक्की सर भरपूर विश्वास ठेवला आणि सर भेटलं मी गावाला लग्नाला गेलो सरांच्या घरी वधूवरीसाठी एक डब्बा घ्यायला गेलो तिथं सरांनी कार्ड दिलं मला आणि सरांनी कार्ड दिल्यानंतर ते सरांची वाट झालं सर यस पाहू शकताय सरांनी आपल्या कोचवर विश्वास ठेवला आणि सरांनी त्यांचे जे कोच आहे ते कोचने त्यांना कार्ड दिला आणि सांगितले की बाबा तुम्ही सर हा कार्डिओ वर्कआउट सकाळचा 1 तास जॉईन करा माझ्या गावात येऊन आईला कर्जतला पाठवला किंवा त्यांनी मागवलं तर ते स्वतः जाऊन आईला भेट घेऊन येतात एवढा सरासरी असते की भरपूर जास्त आपले आरोग्य फॅमिलीचे सर्व कोचेस जबरदस्त सर्व कोच ग्रेट असतात आणि सर्वजण आपले सर्वांचा प्रॉपर डिसऑर्डर कमी करण्यासाठी 100% प्रयत्न करत असतात परंतु आपण त्या कोचवर विश्वास ठेवणं खूप गरजेचं आहे जो सरांनी आपल्या कोचवर विश्वास ठेवला आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे पूर्ण आहार घेतला सर मला म्हणायचं आहे तुम्हाला आहार महाग वाटला का नाही
कारण आपले बरेचसे आरोग्य फॅमिलीचे सदस्य म्हणतात की हा खूप महाग आहे, 10 दिवस झालं फॉर्म्युला 2 घ्या म्हटलं की बरेचसे जण म्हणतात नाही नाही खूप महाग आहे, फॉर्म्युला 1च घेतो. पण रिझल्ट तर त्यांना हवा असतो आणि फॉर्म्युला 2 घ्या म्हटलं की लगेच पैशाचं कारण सांगतात. तर याच्यासाठी तुम्ही काय सांगाल सर? सर 2 वर्षापूर्वी बसलं तर उठायला येत नव्हतं, हात टेकून उभा लागायचं, अशी परिस्थिती होती. आणि हे आता या वयामध्ये 5 वयात पळत जातो. एवढं शरीर सुधारलं तसं आता कसं मागायचं? एक दिवस दवाखान्यात नाही. शरीर आपण काम कसं करतो शरीरासाठी, जेवणासाठी आणि शरीर सारी हे कसं मागायचं? ह्याच्यामुळे जीवन सुधारलंय. ताण कसा मागवलं? यस, नक्कीच. सर्व आरोग्य फॅमिलीतील सदस्य ऐका, आहार महाग नाही सर आपल्या आरोग्यापेक्षा. कारण जेव्हा आपण दवाखान्याची पायरी चढू त्यावेळेस कळलं की दवाखाना महाग आहे का आपला आहार महाग आहे का. कारण दवाखान्यामध्ये गेल्यानंतर तिथालचे उपचार, वेगवेगळ्या ट्रीटमेंट, वेगवेगळ्या तपासण्या आणि डॉक्टर सुद्धा आपल्यावर वेगवेगळे प्रयोग करत असतात. 15 दिवसात ह्या गोळ्या वापरून पहा, परत नाही रिझल्ट की 15 दिवसांनी परत या. आणि त्यावेळेस ज्यावेळेस आपला त्यावेळेस खूप पैसा जातो.